गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अशा प्रकारे मस्तपैकी चला बरं, आता आपण आपल्या दिवसाची सुरुवात करायची. चला मग माझ्यासोबत पूजा करायला चला. मी नाही पूजा करत, यश करतोय बरं का. हे पहा, शिवरात्रीच्या मुहूर्तावर मस्तपैकी महादेवाचा अभिषेक चालू आहे. तुम्ही पण करा. महाशिवरात्रीचं पर्व बाहेर गेल्याच्या नंतर अभिषेक महाराज लोक किंवा तिथं गर्दीमध्ये व्यवस्थित होत नाही, म्हणून आपल्या घरामध्ये आपण आपल्या महादेवाचा अभिषेक केला पाहिजे. म्हणून मी आज सोमवारचा औचित्य साधून मी महादेवाचा अभिषेक करत आहे. दूध, दही, तूप, साखर, लोणी अशा पंचतत्वानी, पंच अन्नानी, याला काय म्हणतात, पंचामृत, पंचामृताने अभिषेक करत आहे. अशा प्रकारे मी आजच्या दिवसाची सुरुवात महादेवाच्या अभिषेकाने करत आहे. तुम्ही बघू शकता, सर्व पदार्थ टाकून सुंदर असा महादेवादिदेव महादेव यांचा अभिषेक होत आहे. तरी आपण सर्वांनी मनपूर्वक माझ्या महादेवाचा अभिषेक पाहावा. मग चला तर तुम्ही पण माझ्यासोबत तुमच्या महादेवाचा अभिषेक करा. कारण हा महिना शिवरात्रीचा म्हणजे महादेवाचा महिना असा मानला जातो. कारण ह्या महिन्यामध्येच मोठ्या महादेवाची यात्रा, महाशिवरात्री असती, म्हणून महादेवाचा अभिषेक करायचा असतो. चला, तुम्हाला नाही आवडलं तर काही हरकत नाही, पण मी तरी करते. पहा, अभिषेक झाल्याच्या नंतर सुगंधी तेलाने महादेवाला स्नान घालायची असती. अत्तर, सुगंधी तेल सुंदरपैकी असं महादेवाला मालिश करून आंघोळ घालून, आपण कसं आंघोळ केलं की बॉडी लोशन लावतो ना आपल्या अंगाला, म्हणून महादेवाला सुद्धा अभिषेक केला की मस्तपैकी अत्तराणी आणि सुगंधी तेलाने मालिश करायचं, चोळायचं आणि अशा प्रकारे सुंदर असा गंध लावायचा. आपण कसं आंघोळ केल्याच्या नंतर गंध लावतो, तसं महादेवाला पण अभिषेक करून गंध लावून, हे पा, धतुरे का बीज आणि फुलं यांनी अभिषेक केल्याच्या नंतर सुंदरपैकी असा महादेव मी सजवलेला आहे. आज सोमवार आहे. सोमवार असल्यामुळं आज फक्त आणि फक्त महादेवाला सजवायचं काम आहे आपलं. त्याच्यामुळं मी महादेवाला इतकं सुंदर सजवलं ना यशनी, की बघा तुम्ही, मी सांगायची गरज नाही, किती सुंदर सजवले ना. बापरे, अप्रतिम, किती सुंदर दिसतोय माझा महादेव बघा. आणि पाठीमागे पण महादेवांनी पार्वती माईचं फोटो आहे पाठीमागे. समोर महादेवाची पिंड साळंका असलेली आहे. समोर नंदी महाराज आहेत. नंदी महाराजाची आणि महादेवाची पूजा करून आरती मी केलेली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात हे पहा, सुंदरपैकी अशा सुंदर देवपूजेनं मी केलेली आहे. तुम्ही कशाने करता कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता. माझ्या दिवसाची सुरुवात तर पहिले झाडणं, सडा, रांगोळी, मग आंघोळ, मग यशची आंघोळ झाली की यश पूजा करतो. मी माझ्या लेकराला सगळे संस्कार दिलेले आहेत. पूजा करायची असेल, घरातले कुठले कामं करायचे असतील, एवन झाडण्या पुसण्यापासून, का हो मुलींनीच का करावं. मुलांनी केलं तर काय फरक पडतो का. मुलींना सगळे मुलांचे कामं करायचे, जॉबचं करायचं, परत घरचं काम करायचं, लेकरं सांभाळायचे. मग मुलांनी घरातलं कामाला मदत केली म्हणजे काय झालं. हे पा बघा, माझा यश ना, मला वरती जाता येत नाही, पत्र्यावरती शिडी आहे म्हणून वरी जाऊन उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे. मग आता आम्ही मिरच्यापासून सुरुवात केलो. आम्हाला मिरचू नव्हतं ना, म्हणून आम्ही आमच्या उन्हाळी कामाची सुरुवात मिरच्यापासून केलेली आहे. हे पा, लाल मिरचू आता करायचं आहे आपल्याला. मागे काळी मिरची झाली, आता लाल मिरची करायची आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी पहिले देठं काढून उन्हामध्ये मिरची वाळू घालत आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी एकदा मिरचू करून बघा नक्की. आपल्या आपल्या हाताची चव आणि टेस्ट वेगळीच असते. विकतच्या मिरच्यात काय हो, काय नसतं, नुसत्या मिरच्या दळून देतात मीठ टाकून. आपण धने, जिरे, लसण, तेल घालून सुंदर मिरची वाटून बघा तुम्ही, भाजी किती टेस्टी लागते ती. आता यशकुमार आमचे पत्र्यावरती मिरची वाळत घालत आहे. तुम्हाला माझ्या आवाजात बदल वाटत असेल, काय करणार. आईस्क्रीम, उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि मग गुणगुण आल्या होत्या मोबाईलच्या निमित्ताने. आम्ही परवाला खाल्लो आईस्क्रीम.
आईस्क्रीम खाल्ल्यामुळं मला थोड्याफार सर्दीची चाहूल लागली आहे. जशी उन्हाची चाहूल लागली आहे तसं माझ्या सर्दीची पण मला चाहूल लागलेली आहे. वाटतंय आता बघावं कसं रूप धारण करते सर्दी माय. हे बघा, घरी तर खाल्लंच खाल्लं, पण मंजूला भेटायला गेलते. खरी सुरुवात तर मंजूने केली बरं का. अशा प्रकारे हे आम्ही आज आमच्या आईस्क्रीमचं उद्घाटन करत आहे. अशा प्रकारे यशनी आईस्क्रीमचं आणि उन्हाळ्याचं दोघांचं एकदाच उद्घाटन केलेलं आहे. राजाधिराज योगीराज आमचे यश कुमार आईस्क्रीमचं उद्घाटन करत आहे. तो तुम्ही बघा 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 मज्जा आहे बघा तुम्ही. आणि स्वतः तर खाल्लाच खाल्ला, मला आणि मंजूला पण खाऊ घातला. मंजूनं सुंदर अशी अमूलची मटका कुल्फी मटका आईस्क्रीम खाऊ घातलेलं आहे. मस्तपैकी खायला फार छान दिसलं. आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलो आईस्क्रीम खाण्याचा. पण त्याचा परिणाम तुम्ही बघू शकता. सुंदरपैकी सर्दी झालेली आहे मस्तपैकी. आता हे माणूस आहे, खाऊ तर वाटणारच. खाऊ नये म्हणून लय कंट्रोल केलं. लय म्हणजे लय हो, काय म्हणावं आता. पण नाही झालं, माझ्याच्याने तर कंट्रोल झालं नाही. तर मी अशा प्रकारे आईस्क्रीम खाल्लेलं आहे. आईस्क्रीम खाऊन घरी आल्याच्या नंतर काही झालं नाही. चलो मिर्ची कूटने, मैं जा रही हूँ, आप भी चलो मेरे साथ. मग आपण मिरची कूट के लाएंगे का मिरची वाट के लाएंगे. हां, अशा प्रकारे मी घरी येऊन मिरची वाळलेली होती सुंदरपैकी. अशा प्रकारे गाडीला शेल्फ मारून जुई बुई निघाले बघा मिरची वाटायला. अशा प्रकारे मस्तपैकी चलो मिरची वाटणे चलो. मिरचीच्या दुकानात गेलं तर भाभीच्या आज होत्या सासूबाई. तुम्हाला सांगते बघा, काय मला खरंच कौतुक करावं वाटलं. ह्यांचं वय आहे 80 वर्ष. काय? हां, मी सांगते ते खरं आहे. 80 वर्षाच्या भाभीच्या सासूबाईनं आज लाल मिरची वाटून कुटून दिली. तुम्ही बघू शकता. सुनबाई रोजाच्या कामामध्ये होत्या, तर मला वापस जाऊ दिलं नाही आणि स्वतः वाटल्या. आणि शेवटी चाळायच्या टायमाला त्यांना खाली बसून पायाला काही त्रास होत होता. मिरची स्वतः पूर्ण वाटेपर्यंत इथं थांबल्या. आणि आता हे आमच्या भाभी आल्या. भाभी येऊन फक्त चाळून दिल्या. खरंच बापरे, आजीचं कौतुक करावं तेवढं कमी होतं. आपल्याला 80 वर्षापर्यंत चालता येतं का नाही, की असो काय करणार. नवीन पिढी, न्यू जनरेशन, कलियुग म्हणायचं आपलं. त्यांचं कलियुग नव्हतं. सगळं पोल्युशनयुक्त खाणं आहे आपलं मस्तपैकी कॅरीबॅगचं. अशा प्रकारे मिरचीसुद्धा कॅरीबॅगमध्येच आणलेली आहे. की छान मिरची वाटली आहे ना. आणि कलर पण यंदा मिरचीला एवढा सुंदर कलर आहे. तुम्ही बघा, तुम्ही अक्षरशः आश्चर्य वाटलं मला पण. कारण धुमाळदादांनी मिरची एवढी सुंदर दिली होती. पैसे जास्त घेतले, हरकत नाही, 280 रुपये किलो मिरची दिली. पण मिरची एक नंबर मिरची दिली. खरंच खूप. त्यांनी म्हणलंच होतं, वहिनी एक वेळेस मिरची न्या, तुम्ही मला नंतर फोन करून किंवा गोलाईमध्ये जर परत आलो तर तुम्ही मला नक्की येऊन सांगचाल की भैया मिरचीचा कलर खूप आणि खूप छान आहे. मी त्यांच्या मनावर मिरची घेतली बरं का. कारण आपल्याला माहीत नसतं, त्यांनी हे अशी ते तशी म्हणतात. पण रिअल मिरची कोण्या क्वालिटीची आणि कोणती मिरची आहे ही त्यांनाच माहिती असतं. मग भाभीला फोन आला तर हे आणखीन भाभीच्या सासूबाई तुम्ही बघू शकता. मी मुद्दाम तुम्हाला दाखवत आहे. ह्या 80 वर्षाच्या भाभीच्या सासूबाई आहेत. त्या स्वतः परत मिरची चाळायला पण आल्या बघा. पाय उभं करून, एका पायाखाली दगड घेऊन. अशा प्रकारे काय कष्ट आहेत बिचाऱ्या मायमाऊलीचे. मला तर भाभीच्या सासूबाईनं सांगितल्या, त्यांचं लग्न झाल्यापासून आज 40 वर्ष झालं म्हणल्या त्यांनी त्या मिरची वाटत आहेत बरं का. मला तर नवल वाटलं बाबा. तिथं बसून एवढ्या शिंका बापरे येत होत्या. मी तर बाहेर बसले अक्षरशः. आणि आजी तिथं बसून हे बघा, त्यांनी मीठ टाकलं तर नाही म्हणले मीठ कमी पडतंय, अजून मीठ टाकावं लागते म्हणून परत मीठ टाकून एवढं बारीक कुटून दिलं ना. खूप छान मिरची कुटलेली आहे भाभीनं पण आणि भाभीच्या सासूबाईनं पण. त्या दोघींचं पण कौतुक करावं तेवढं कमी. रोजा म्हणजे दुसऱ्या दिवशीच रोजे चालू होते, तर त्यांच्या घराची साफसफाई काढल्या होत्या.
किती कामं घरातले करत करत त्यांनी हा बिझनेस बंद केला नाही. आपण जर घरात काम करायला आलो, स्वयंपाक करायला आलो, तर कुणी काम सांगू द्या, ए तुला घेता येईना का, तुला करता येईना का, मी दिसत नाही का काम करते, आपण असं म्हणतोय. पण बघा ह्यांचं कौतुक करावं, कारण आजी पण आणि भाभी पण बघा हे कसला सुंदर रक्तासारखा कलर झालाय मिरचीचा. अरे बापरे, असे डोळे दिपत होते माझे तर मिरचीला बघितल्याच्या नंतर. एवढा सुंदर कलर आलेला आहे यंदा मिरचीला. खूपच आणि खूपच सुंदर कलर आलाय मस्तपैकी. अशा प्रकारे माझ्या मिरचीचं वाटण झालेलं आहे. फक्त आणि फक्त भरायचंच राहिलं आहे. तुम्ही बघा कसली भन्नाट मिरची झाली आहे यंदा. बापरे, वर्षभर बघायची गरज नाही. चटणी करा, भाजी करा, काय करायचं ते करा, झटपट पटापट. एवढं सुंदर मिरचू झालं. काळं पण तेवढंच सुंदर तिखट झालंय यंदा, आणि लाल पण तेवढंच सुंदर तिखट झालेलं आहे. कारण दोन्ही मिरची खूप आणि खूप सुंदर झालेले आहेत. थँक्यू, धन्यवाद. कारण ह्या वयात पण काम करतात, त्याच्यामुळं मी भाभीचे खूप खूप धन्यवाद करते. कारण इतकी सुंदर मिरची मला वाटून दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आणि मी तुमच्या पुढे नाही, मी खरंच भाभीला सुद्धा आणि आजीला पण, दोघीला पण तुमचे खूप खूप धन्यवाद म्हणून येते वेळेस आले बरं का, मी तसंच नाही आले. मग हे घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आमच्या आल्या होत्या गुणगुण राणी. गुणगुण राणीनं म्हणल्या, माऊ चल ना गं काय तर खाऊन येऊ. मग आम्ही आलो गोलाईमध्ये. गोलाईमध्ये आलो तर मग आमचं फेवरेट एकच आहे बघा, गोलाईमध्ये सुंदर असं मंचुरियन मिळतो. गरम गरम, एवढं गरम मंचुरियन देतो तो दादा की विचारता सोयनी. मग मला मिरच्याला भरणी छोटी पडत होती म्हणून हे नवीन भरणी आणली, आणि अशा प्रकारे मी लाल तिखट भरणीमध्ये भरत आहे. येईपर्यंत थंड झालेलं होतं छानपैकी. हे बघा कसली भरणी दिसते आहे, वाटतं का नाही कलर घातल्यासारखं, पण कलर नाही, रेल ज्वाला मिरची आहे, ढिगी मिरची, कोल्हापुरी मिरची. कसली मिरची बघा, झणझणीत चमचमीत मिरचीचा कलर झालेला आहे. अशा प्रकारे खूप आणि खूप सुंदर माझं लाल आणि काळं तिखट यंदाच्या उन्हाळ्याचीच नाही तर